कुळथाचं सूप हा थंडीच्या दिवसात अगदी झटपट होणारा एक भन्नाट प्रकार आहे. हे अगदी झटपट तयार होणारं सूप पौष्टिकही आहे आणि टेस्टीसुद्धा. चला बघूया कसं करायचं. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. हे पहा, कुळथाचं सूप करण्यासाठी हे असं अगदी मोजकं घरगुती साहित्य लागतं. सगळ्यात आधी अगदी थोडी मोहरी आणि जिरं या पिटुकल्या खलबत्त्यात कुटून घेऊ. जिरं मोहरीचा एक वेगळाच मस्त स्वाद सूपला येतो. मोहरीचा उग्र स्वाद आवडत नसेल तर मोहरी स्किप केली तरी चालेल. खलबत्त्याऐवजी सोयीप्रमाणे मिक्सरवरही अशी जाडसर पूड केली तरी चालेल. लसूण, मिरच्या आणि कढीलिंबही आपण जाडसर कुटून घेणार आहोत. त्यासाठी त्याचे असे तुकडे करून घेऊ. यामुळे फारच मोठे तुकडे राहत नाहीत. थोडी कांद्याची पात चिरून घेऊ. कोथिंबिरीच्या काड्या बारीक चिरून घेऊ. पहिल्यांदा सूप करताना यात अशा काड्या नक्की घाला. यामुळे सूपला जिवंतपणा येतो. कोथिंबीरही चिरून घेऊ. मी नेहमीच गावरान कोथिंबीर वापरते, पण अशा सूपसाठी तर अशीच कोथिंबीर वापरा. आता हे सगळं जाडसर कुटून घेऊ. असा हिरवा मसाला मिक्सरवरही बारीक करू शकता, पण खलबत्त्यात कुटलेल्या मसाल्यामुळे सूपची चव खुलते. मेजरिंग कपमध्ये अर्धी पाऊण वाटी कुळथाचं पीठ घेऊ. त्यात 1-1.5 वाटी पाणी घालून मिक्स करून घेऊ. यात अजिबात गुठळ्या राहायला नकोत. आधी थोडंसं पाणी घालून पीठ मिक्स झाल्यावरच अजून पाणी घाला, नाहीतर पीठ स्मूथ होणार नाही. पोळीत पीठ जेवढं ताजं असेल तेवढी सूपची चव मस्त लागते. आता पीठ छान स्मूथ भिजलं गेलंय. पॅनमध्ये एखादा टेबलस्पून तेल घालू. तेल गरम झालं की कुटलेली मोहरी, जिरं आणि लसूण मिरची घालून परतून घेऊया. लसूण मिरचीचा मस्त खमंग वास येतोय. यात कुटताना कढीपत्ताही घातल्यामुळे त्याची चव तर लागते, पण पानं तोंडात येत नाहीत. आता कोथिंबिरीच्या काड्या आणि थोडी कोथिंबीर घालून परतूया. छान परतलं गेलं की त्यात 4-5 वाट्या पाणी घालू. लगेच कालवलेलं पीठ घालून छान मिक्स करत राहू. उकळी येईपर्यंत आपल्याला सूप असंच अधूनमधून ढवळत राहायचंय. यात आवडीप्रमाणे चिमूटभर हळदही घालू शकता, पण हळद घातलेलं सूप मला जरा पिठल्यासारखं वाटतं, म्हणून मी घालत नाही. आता सूपला उकळी आली आहे. यात मीठ घालू. मी यात खडे मीठ, सैंधव आणि साधं मीठ असं 3ही प्रकार मिक्स करून ठेवलेत. आता थोडी साखर घालू. आवडीप्रमाणे साखर कमी जास्त घालू शकता. नाही घातली तरी चालेल, पण साखरेमुळे याचा उग्रपणा थोडा कमी होतो. थोड्या कोथिंबिरीच्या काड्या आणि कोथिंबीर घालू. हे पहा, सूप आता इतकं घट्टसर झालंय. आपलं टेस्टी आणि हेल्दी सूप तयार आहे. तयार सूप कपमध्ये काढू. सूपचा घट्टपणा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सूपमध्ये थोडंसं तूप घालू आणि लिंबू पिळून घेऊ. वरून कोथिंबिरीच्या काड्या आणि कोथिंबीर घालू. एखादं सँडविच किंवा स्टिक्सबरोबर हे सूप मस्त लागतं. थंडीच्या दिवसात असं वाफाळतं टेस्टी सूप एन्जॉय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.